बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे. आम्ही त्या एरियामध्ये शाळा 9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत. हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे. दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये 11.5 कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर, नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या बद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबद्दल तिथले एसपी, पुण्याच्या जवळचे सीपी यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत. वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडे बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो, परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही. म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे. तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे. नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालायची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे. तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. तर सोलरवर वीज आपण देतो, परंतु अजून जुन्या ज्यांच्या मोटारी इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्याप्रवण भागामध्ये देण्याच्या बद्दलचे पण निर्णय आज म्हणजे मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण 4 पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं 8 पिल्लांची पैदास वर्षभरात होते आणि त्याच्यामुळे हे प्रमाण इतकं वाढलंय. तिथं पाणी आहे, तिथं ऊस आहे, ऊसातला पहिला त्यांना जागा आहे. आज फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक असे सांगत होते की हे बिबटे जंगलातले बिबटे नाही आहेत, त्यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले कुत्री असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे तशा प्रकारचे प्राणी तिथले संपलेले असल्यामुळं ते बाहेर येऊन कुठं शेळीवर हल्ला कर, वासरावर हल्ला कर, इथं कुत्र्यांच्यावर हल्ला कर, अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं चाललेलं आहे. प्रत्येकाचा जीव वाचवण्याची गरज आहे. त्या सगळ्याच्या बद्दलचे निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या बिबट्याच्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आले.